तेजस, तुम्ही असेच जोडलेले राहा. बातमी मुंबईतून. मुंबईसह राज्यभरामध्ये इबोला विषाणूच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क झालेली आहे. आफ्रिकेतील काँगो, युगांडा, दक्षिण सुदान येथे इबोलाचा उद्रेक झालेला आहे. केंद्र सरकारने खबरदारी घेण्याच्या सूचना सुद्धा जारी केल्यात. जागतिक आरोग्य संघटनेने सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. जिल्हा स्तरावर रॅपिड रिस्पॉन्स टीम तयार केली गेली असल्याची माहिती सुद्धा समोर येते आहे. विलगीकरण, निरीक्षण आणि संसर्ग नियंत्रणाची अंमलबजावणी सध्या सुरू आहे. अधिक माहिती घेऊया. आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्यासोबत जोडलेले आहेत. ज्योत्स्ना, मुंबईमध्ये नेमकी काय सतर्कता घेण्यात आली आहे? या सर्व पार्श्वभूमीवरती ही माहिती सर्वात महत्त्वाची आहे की भारतामध्ये अद्याप एकही इबोलाचा पेशंट जो आहे तो आढळलेला नाहीये. ही कुठेतरी सकारात्मक बाब जी आहे ती आपण म्हणू शकतो, कारण भारतामध्ये जे आहे ते आता जे अशा इबोला असणाऱ्या म्हणजे जिथे जिथे इबोलाचे व्हायरस पसरले आहेत त्या देशातून जो कोणी भारतात येत असेल अशा ठिकाणी थर्मल स्क्रीनिंग एअरपोर्टवरती जी आहे ती आता कंपल्सरी करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर जे आहे ते थर्मल स्क्रीनिंग सोबत त्यांची एक वेगळ्या प्रकारची सुद्धा चाचणी केली जाणार आहे. आणि ज्या ठिकाणाहून म्हणजे युगांडा असो किंवा ज्या ठिकाणी इबोलाचे व्हायरस पसरले अशा देशातून येणाऱ्या किंवा अशा खंडातून येणारे म्हणजे जे आशिया खंडामध्ये येणारे असे काही देश आहेत तिथून येणाऱ्या काही नागरिकांना जे आहे ते खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना 20 ते 21 दिवसांसाठी जे आहे ते आयसोलेशनमध्ये ठेवण्याचे आदेश सुद्धा जे आहेत ते केंद्र सरकारकडून देण्यात आलेले आहे. इतकंच नव्हे तर देशाची आर्थिक राजधानी मुंबईचं जर सांगायला गेलं तर मुंबईतील कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये जे आहे ते एक वेगळा विशिष्ट वॉर्ड जो आहे तो इबोला पेशंटसाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे. इतकंच नव्हे तर आता आयसोलेशनसाठी सुद्धा एक वेगळ्या प्रकारचे वॉर्ड जे आहेत ते तयार करण्याच्या सूचना बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी बीएमसी कमिशनरकडनं जे आहेत ते प्रत्येक वॉर्डाला देण्यात आलेले आहेत. याचबरोबर एक रॅपिड रिस्पॉन्स टीम जी आहे ती सुद्धा तयार करण्यात आलेली आहे. मग ती राज्यस्तरीयवर सुद्धा तयार करण्यात आलेली आहे. केंद्राच्या हॉस्पिटलमध्ये सुद्धा केंद्रीय जे हॉस्पिटल असतात त्यांच्यामध्ये सुद्धा तयार करण्यात आलेली आहे. मात्र मुंबईमध्ये रॅपिड रिस्पॉन्स टीम जी आहे ती मोठ्या प्रमाणात तयार करण्यात आलेली आहे, कारण मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय शहर आहे. इथे संपूर्ण देशभरातून लोक जे आहेत ते मुंबईत येत असतात, जगभरातून लोक जी आहेत ती मुंबईत येत असतात. आणि त्याचमुळे मुंबईमध्ये कस्तुरबा हॉस्पिटल, जसं आपण जगदीश आपल्याला माहिती आहे की जसं कोरोना काळामध्ये सर्वात पहिल्यांदा कस्तुरबा हॉस्पिटलमध्येच आयसोलेशन वॉर्ड जे आहेत ते तयार करण्यात आलेले होते आणि डॉक्टरांना सुद्धा एक सतर्कतेचा इशारा सुद्धा दिलेला आहे. त्याचबरोबर जागतिक आरोग्य संघटनेने जे आहे ते सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर केलेली आहे. त्यामुळे WHO कडून जे काही निर्देश आपल्या देशाला किंवा संपूर्ण जगभराला येत आहेत ते सर्व निर्देश तंतोतंत पाळण्याचे सूचना ज्या आहेत त्या केंद्र सरकारने प्रत्येक राज्याला दिलेल्या आहेत. मुंबईची परिस्थिती जर सांगायचं झालं तर मुंबईमध्ये मोठ्या संख्येनं म्हणजे जर मुंबईची लोकसंख्या पाहिली तर खूप मोठी लोकसंख्या आहे. जे हॉस्पिटल आहेत मग ते महानगरपालिकेचे ज्योत्स्ना, तुम्ही वेळेअभावी तुम्हाला थांबवते, मात्र तुम्ही अशाच जोडलेले राहा.